छत्रपती शिवाजी महाराजांचा तो एक काळ जिथे आजूबाजूला बलाढ्य सत्तेचा आलम होता. ताकदवान सत्ता, मोठे साम्राज्य, मोठे किल्ले, अमाप रिसोर्सेस आणि या सगळ्यांमध्ये आपला एक तरुण वय वर्ष होतं 16. राम मंडळी पैसे की यात्रा सुरू करते है. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात लहान वयातच एक गोष्ट ठाम बसलेली होती. ती म्हणजे स्वराज्य, ज्याची बीजे राजमातांनी बालपणी त्यांच्या मनात रोवली होती. हळूहळू हा बालशिवा मोठा होत होता आणि खेळण्या बागडण्याबरोबर दादोजी कोंडदेवांनी त्यांना राजकीय प्रशासकीय शिक्षण सुरू केलेले होते. आता महाराजांचं वय होतं अवघं 16 आणि त्यांनी काही मावळ्यांना घेऊन आजच्या पुण्याजवळील रायरेश्वर मंदिरावर स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. त्या क्षणी त्यांच्या हातात मोठं सैन्य नव्हतं, मोठं रिसोर्सेस नव्हते, पण एक गोष्ट पक्की होती, व्हिजन. आणि तो व्हिजन होता स्वराज्य. आणि त्या प्रतिज्ञेनंतर फार दिवस न घेता महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला. तोरणा कुणाच्या ताब्यात होता? तोरणा होता आदिलशहासारख्या ताकदवर सत्तेच्या हातात. मोठा किल्ला, अनुभवी सैनिक आणि लढायांचा अनुभव असलेले सरदार. आणि आपल्या महाराजांकडे काय? कमी सैन्य, मर्यादित साधनं, अनुभवही जवळजवळ शून्यच. बाहेरून पाहायला गेलं तर हा सामना जिंकणं जवळजवळ अशक्यच वाटावं असं. काही वेळेसाठी 16 वर्षांचे महाराज आणि मावळे पण डगमगले असतील, पण त्यांनी रिस्क घेतली, कॅल्क्युलेटेड रिस्क, आणि तोरणा जिंकला. तोरणा जिंकणं म्हणजे फक्त किल्ला जिंकणं नव्हतं, ती होती स्वराज्याची पहिली ठोस पायरी. स्वराज्य फक्त बोलून नाही तर काहीतरी करून आणि कृतीतून दाखवू, ही हे महाराजांनी सुरुवात लोकांना करून दाखवली. इथून आपल्याला काय धडा शिकायला मिळतो? तुम्ही करिअर लवकर सुरू करा, परिपूर्ण वेळेची वाट पाहू नका, रिसोर्सेस पूर्ण झाले तेव्हाच काही करू हा विचार तुम्हाला थांबवतो. सुरुवातीला कमी साधनांपासून सुरू करा. हो, रिस्क असेल, पण कॅल्क्युलेटेड रिस्क. परिणाम दोनच होते, यश मिळालं तर तुम्ही जिंकाल आणि नाही मिळालं तर तुम्ही शिकाल. दोघंही विन विन सिच्युएशन्स आहेत. सुरुवात लवकर केली आणि अपयश आलं तरी कॉन्फिडन्स खूप डगमगत नाही, पण उशिरा सुरुवात केली आणि अपयश आलं तर मन आतून तुटतं. आणखीन एक गोष्ट शिकण्यासारखी आहे या इतिहासातून. आज तुमचा कॉम्पिटिटर तुमच्यापेक्षा मोठा असेल, त्याची इन्व्हेस्टमेंट मोठी असेल, त्याचे रिसोर्सेस मोठे असतील, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमजोर आहात. महाराजांकडे साधनं कमी होती सुरुवातीला, पण क्लिअरिटी, करेज आणि प्लॅनिंग होती. तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटरशी स्पर्धा करण्याच्या अगोदर तुमच्या व्यवसायातील या गोष्टींवर काम करा. एक दिवस नक्की येईल जेव्हा तुम्ही देखील महाराजांप्रमाणे तुमचं स्वतःचं राज्य तुमच्या करिअरमध्ये गाजवणार आहात. काय म्हणतात मंडळी? कशी वाटते ही सिरीज? आवडत असेल तर कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय ही कमेंट लिहा. आणि या सिरीजचा पुढचा भाग पाहण्यासाठी पैसे की यात्रा शी कनेक्ट व्हा, कारण ही जर्नी फक्त पैसे कमावण्याची नाही आहे. इथे तुम्ही शिकत आहात पैसे, निर्णय आणि भविष्य कसं घडवतात.